समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती. ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालली. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेदा वैशाधिक शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीरी संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागुनी द्रव्य काही देईन. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन अंतरी करी संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करी ती बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपले करीन. बाई स्वामींशी बोले वचन ते गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्म या लागून ब्रह्म संबंध पडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यतिराज त्वरित. एक नूतनस खाचेत निजले छाती टाकोनी. सेवेकरी शंकरावांसी मनती लीला करुनी ऐशी. चुकविले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरावे तया दिवशी खाना दिल्या फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटला स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते द्यावे हो औषध तेने होईल ब्रह्मसंबंध. झाल्या स्वामी राजवैद्य व्याधी पळे आपणाची. प्रकृतीसी आराम पडला राव गेले स्वनगराला. काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे तो सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर 10 रुपये देईन 10 सहस्त्र रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार. त्याचे काय करावे महाराज आज्ञापिते. गावाबाहेर आहे मारुती तेथे चुने गच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकरावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोद भावी पत. नमो मध्याय गोढा. श्री स्वामी राजपर्ण नमस्तु. शुभ भवतु. क्षीररस्तु. श्री स्वामी समर्थ.